आपण सुरू करूया. गेल्या वेळेला 44 श्लोकानंतरच्या ज्या ओव्या आहेत तिथे आपण थांबलो होतो आणि जो भाग आपण पाहिला होता तो म्हणजे 4 वर्ण हे कशाच्या आधारे निर्माण झालेले आहे आणि त्यामुळे त्यांच्या स्वभावानुसार त्यांना जी कर्म वाटली गेली, कर्मांची वाटणी कशी झाली त्याबद्दलचा उल्लेख हा म्हणजे ह्या श्लोकापर्यंत आहे. आता त्याच्या पुढे आपण जातो आणि 45 श्लोकानंतरच्या ओव्या आपण पाहतो. पहिल्या 1, 2, 3 ओव्या सोडून 88 ओवीची जी सुरुवात आहे तिथपासून आपण घेतोय. तया स्वभावविहिता कर्मा स्वभावविहिता कर्मा शास्त्राचेनी मुखे विरोत्तमा प्रवर्तया लागी प्रमा अढळ कीजे. म्हणजे या ठिकाणी सांगितलेलं आहे की स्वभाव विहिता कर्मा ह्याचा अर्थ असा की स्वभावानुसार जे विहित कर्म आपल्या वाट्याला आलेले स्वभावानुसार, म्हणजे स्वभाव याचा अर्थ की आपल्यामध्ये जे गुण आहेत त्या गुणांनुसार प्रकृतीनुसार आपल्या वाट्याला जे काही विहित कर्म म्हणजे जे कर्म आपण करायचंच आहे त्याला विहित कर्म उचित कर्म असं म्हणतात. तर असं जे काही कर्म आहे ते विहित कर्म आपल्या वाट्याला आलेलं असतं आणि त्यामुळे ते योग्यच असतं असा भाव त्याच्यामध्ये आहे की ते स्वभावानुसार असतं म्हणून ते योग्यच असतं. आणि मग पुढे म्हटलंय की म्हणजे जरी तो योग्य शब्द तिथे नसेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये हा अर्थ अभिप्रेत आहे की स्वभाव विहिता कर्मा म्हणजे विहित कर्म का आहे तर ते स्वभावानुसार आहे आणि म्हणून ते योग्य आहे. आणि मग पुढे म्हटलंय शास्त्राचे निमुखे विरोत्तमा प्रवर्तया लागी प्रमा अढळ कीजे. म्हणजे त्याचप्रमाणे शास्त्राचे मुखे म्हणजे शास्त्रांनी सुद्धा तीच कर्म कुठल्या वर्णाची आहेत ही सांगितली आहेत. स्वभावानुसार वर्ण आणि वर्णानुसार कर्म हे शास्त्र म्हणजे जे काही धर्मशास्त्राचे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये त्या प्रकारे विवेचन केलेलं आहे. आणि हे जे आहे म्हणजे प्रवर्तया लागी प्रमा अढळ कीजे हा जो प्रमा शब्द आहे त्याचा अर्थ निश्चित ज्ञान, निश्चित ज्ञान. प्रवर्तया लागी प्रमा अढळ कीजे म्हणजे अढळ ते करायचं आहे कारण ते शास्त्रांनी सांगितलेलं आहे आणि ते शास्त्रांनी सांगितल्यामुळे ते निश्चित ज्ञान झालेलं आहे. आता की कुठल्या वर्णाचं कुठलं कर्म हे ह्याबद्दल आता साशंकता नाही, निश्चित ज्ञान अढळ कीजे म्हणजे तुझ्या मनामध्ये सुद्धा हे कायम असू दे आणि हे समाजामध्ये सुद्धा अढळ झालेलं आहे. त्यानंतर पुढे एक ओवी गाळून 90वी ओवी जैसी दिठी असे आपुला ठाई परी दीपेविण भोगू नाही मार्गून लाहता काही पाय असता होय आपण कीजे. नाही पाय असता होय इथपर्यंतच आहे बरोबर आहे ना. पाय असता होय ह्याचा अर्थ असा की हे जे आहे आपल्याला जे शास्त्रांनी पण सांगितलेलं आहे ते आपण त्याप्रमाणेच आपण गेलं पाहिजे. आणि त्याचं स्पष्टीकरण करताना काय कसं केलंय जैसी दिठी असे आपुला ठाई परी दीपेवेण भोगू नाही. म्हणजे आपल्यामध्ये दृष्टी आहे पण बाहेर सगळा जर समजा अंधार असेल तर आपल्याला दिव्याची गरजच आहे. आणि मग तो दिवा म्हणजे काय तर शास्त्र. म्हणजे दिवा हा शास्त्र या अर्थाने वापरलेला शब्द आहे. जैसी दिठी असे आपुला ठाई म्हणजे आपल्यामध्ये दृष्टी आहे पण दीपेविण भोगू नाही म्हणजे आपल्याला मार्ग
आपल्याला कळणारच नाही हातामध्ये जो दिवा नसेल. मार्गू न लाहता काही पाय असता होय. म्हणजे पाय आहेत आपल्याला, पण मार्ग तर सापडला पाहिजे ना. तर तो मार्ग कोणी दाखवलाय? शास्त्रांनी दाखवलाय. म्हणजे शास्त्रांचं महत्त्व जे सांगितलंय ते अशा प्रकारे सांगितलंय की शास्त्रांनी हे स्वभावानुसार असलेलं आपलं विहित कर्म काय ते त्यांनी सांगितलंय आणि त्याप्रमाणे आपण गेलं पाहिजे. आता पुढची ओवी 91वी. म्हणून ज्ञातीवशे साचारू सहज असे जो अधिकारू तो आपुला लिया शास्त्रे गोचरू आपण कीजे. ज्ञाती, आता इथे ज्ञाती शब्द वापरला आहे म्हणजे जात हा शब्द वापरलेला आहे. कारण ह्याचं कारण आहे की ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये जाती व्यवस्था ही अस्तित्वामध्ये होतीच. तर त्यामुळे हा शब्द त्यांनी वापरण्याचं खरं म्हणजे कारण ते आहे की ते ज्ञाती शब्द म्हणजे वर्ण शब्द न वापरता ते ज्ञाती वापरतात. कारण पूर्वी एकदा मी तुम्हाला सांगितलं होतं, आठवत असेल तर पहा की प्रत्येक ग्रंथाला एक त्या ग्रंथातल्या काही गोष्टी या काळानुसार असतात आणि काही गोष्टी ह्या सर्वसामान्य सर्वकालिक असतात. म्हणजे कधीही ते खरं तसंच असतं आणि काही गोष्टी मात्र कालानुसार असतात. तर त्यामुळे आपण ज्ञानेश्वरांनी हे सांगितलंय म्हणून ज्ञानेश्वरांना दोष देण्यात अर्थ नाही आहे. मी मुद्दाम हा उल्लेख करते की त्या काळामध्ये ज्ञाती हा अगदी म्हणजे समाजामध्ये अस्तित्वात असलेली परिस्थिती असते. म्हणून ज्ञातीवशे साचारू सहज असे जो अधिकारू. म्हणजे आपल्याला जे अधिकारू याचा अर्थ की काम, की जे काही आपल्याला काम दिलेलं आहे ते ज्ञातीनुसार असतं. तो आपुला लिया शास्त्रे गोचरू आपण कीजे. म्हणजे त्या शास्त्रानुसार गोचरू म्हणजे आपण पाहावं. गोचर याचा अर्थ आपल्या दृष्टीला म्हणजे आपली दृष्टी तशीच असली पाहिजे की ही शास्त्रानुसार आहे तर ते योग्य आहे आणि आपण तसंच काम केलं पाहिजे. आपल्या कर्माचं स्वरूप तसं असलं पाहिजे. त्यानंतर पुढे मधली एक ओवी सोडून 93 ओवी. तैसे स्वभावे भागा आले वरी शास्त्रे खरी केले ते विहित जो आपुले आचरेगा. सोपं आहे ना की तैसे स्वभावे भागा आले म्हणजे आपल्या स्वभावानुसार आपल्या भाग्यामध्ये ते आलेलं आहे, आपल्या वाट्याला ते आलेलं आहे. वरी शास्त्रीय खरे केले म्हणजे शास्त्राने ते आणखीन त्याच्यावरती एक शिक्कामोर्तबच करून टाकलेलं आहे की हे बरोबर आहे. ते विहित जो आपुले आचरेगा, जो अशा प्रकारे आपलं विहित कर्म आचरतो त्याच्या म्हणजे तो योग्य कर्म करत असतो. आणि पुढे पहा म्हणजे आता हा विचार पुढे आणखीन वेगवेगळ्या प्रकारे कसा सांगितलाय. परी आळसू सांडुनी फळकाम दवडुनी आंगे जीवे मांडुनी तेथेची भरू. म्हणजे काय की आपल्या वाट्याला आलेलं जे विहित कर्म आहे ते आळसू सांडुनी म्हणजे त्याच्या बाबतीमध्ये आळस करायचा नाही. फळकाम दवडुनी म्हणजे ह्या असं कर्म केलं तर मला फळ काय मिळणार आहे ह्याचा विचार करायचा नाही. आंगे जीवे मांडुनी म्हणजे आपल्या अगदी पूर्णपणे आपला जीव त्याच्यामध्ये लावून म्हणजे शरीर आणि मनानी ते कर्म पूर्णतः करायचं. आणि कसं तेथेची भरू असं म्हटलंय त्याचा अर्थ तिथेच आपण भर द्यायचा. भरू म्हणजे भर द्यायचा, ते कर्म करण्यावरती आपण भर द्यायचा. आंगे जीवे मांडुनी तेथेची भरू म्हणजे अगदी शरीर मनानी ते कर्म करण्यावरती आपण भर द्यायचा. त्यानंतर मधली एक ओवी गाळून पुढे जाते 96 ओवी. अर्जुना जो यापरी ते विहित कर्म स्वये करी तो मोक्षाचा ऐल द्वारी पैठा होय.
म्हणजे अर्जुना अशा प्रकारे जो विहित कर्म स्वये करी, म्हणजे त्याला सांगावं लागत नाही, मनापासून तो असं ते काम करत असतो, तो मोक्षाचा ऐलद्वारी पैठा होय. आता याचा अर्थ असा की मोक्षाच्या अलीकडे, मोक्षाच्या जवळ पोचलाय, मोक्ष नाही प्राप्त झालेला आहे, ऐलद्वारी पैठा होय म्हणजे तिथे तो बसलाय, तिथपर्यंत पोचलाय. आता असं का म्हटलंय की तो मोक्षापर्यंत, म्हणजे मोक्ष ह्याचा अर्थ अगदी नेहमी मृत्यूनंतरचाच मोक्ष नव्हे, ह्या जीवनामध्ये सुद्धा मुक्ती मिळणं हाही त्याच्यामध्ये अर्थ आहे. पण ही पूर्ण मुक्ती नाही, आपण त्याच्या अलीकडच्या द्वारावर आहोत असं का म्हटलंय हे आता पुढे हळूहळू स्पष्ट होतं. पहा, फार म्हणजे हा आता ज्ञानेश्वरीतला आणखीन एक महत्त्वाचा एक भाग आहे की ज्याला सांगते मी पुढे. हे तर ऐलद्वारी पैठा होय, पैठा होय ह्याचा अर्थ तो तिथे पोचलाय, तिथे पोचलाय, तिथे आता तो थांबलेला आहे, अगदी मोक्षाच्या अलीकडच्या द्वाराकडे तो पोचलेला आहे. आणि पुढे काय म्हटलंय, जे अकरणा आणि निषिद्धा न वचेची काही संबंधा म्हणून भवाविरुद्धा मुकला तो. म्हणजे तो माणूस कसा असतो की जे अकरणा म्हणजे जे करू नये, जे अकरणा जे योग्य नाही असं करू नये असं कर्म, आणि निषिद्ध कर्म की शास्त्रांनी पण सांगितलेलं आहे की ते निषिद्ध आहे असं कर्म जे असतं, न वचेची काही संबंध, म्हणजे त्याचा त्या असल्या कर्मांशी कधी संबंधही येत नाही, तो तिथे पोचतच नाही असली कामं करायला. वचेची याचा अर्थ पोचणे असा आहे, तर तो त्या कर्मांकडे तो पोचतच नाही, म्हणून भवाविरुद्धा मुकला तो. याचा अर्थ नीट लक्षात घ्या की भवाविरुद्धा मुकला तो म्हणजे भव हे जे आहे, हे जो भवसागर आहे त्याच्यापासून तो मुकला, म्हणजे या संसार चक्रामध्ये पुन्हा तो येत नाही. तो भवापासून मुकला म्हणजे पुन्हा त्याला ह्या भवामध्ये, म्हणजे जरी तो अस्तित्वात असला तरी तो प्रापंचिक कर्मांमध्ये तो मग गुंतत नाही किंवा त्याचं लक्ष त्याच्यामध्ये नसतं. भवाविरुद्धा मुकला तो. त्यानंतर मधली एक ओवी सोडून पुढची 99 ओवी, येर नित्य कर्म तव फलत्यागे वेचिले सर्व, म्हणून मोक्षाची शिव टाकू. टाकू आहे ना, ठाकूक आहे, ठाकूल आहे. येर नित्य कर्म तव म्हणजे हे जे त्याचं जे काही नित्य कर्म आहे, विहित आहे पण नित्य आहे, ते फलत्यागे वेचिले सर्व म्हणजे फळाचा विचार न करता तो करत असतो. आणि म्हणून मोक्षाची शिव, पुन्हा म्हटले पा, मोक्षाच्या मर्यादेपर्यंत तो आलाय. मोक्षाची शिव ठाकूल आहे म्हणजे तो तिथपर्यंत त्याला त्या स्थानी पोचण्याचा लाभ त्याला झालेला आहे. त्यानंतर मधल्या काही ओव्या तशाच आहेत म्हणून गाळते आहे. पुढे 5वी ओवी, म्हणजे ही किती आता 905. ऐसी मोक्षाची योग्यता सिद्धी जाय तया पांडुसुता, अनुसरोनी विहिता कर्मा यया. सोपं आहे पहा, लक्षात आलं असेल की मोक्षाची योग्यता त्याला प्राप्त झाली आहे, सिद्धी जाय तया पांडुसुता. कशामुळे तर अनुसरोनी विहिता कर्मा यया. आता पुढची ओवी, हे विहित कर्म पांडवा आपुला अनन्य बोलावा, आणि हेची परमसेवा मज सर्वात्मकाची. म्हणजे हे जे विहित कर्म आले आपल्या वाट्याला आलेलं असतं ते कसं असतं तर आपुला अनन्य बोलावा, म्हणजे बोलावा अशा अर्थाने म्हटले की आपलं जीवन कृतार्थ होतं. कृतार्थ होणं की आपण आपली विहित कर्म केली की आपलं जीवन कृतार्थ झालं असं आपण म्हणू शकतो. म्हणजे
सार्थकी लागलं, आयुष्य सार्थकी लागलं किंवा कृतार्थ झालं. म्हणजे का तर आपल्याला त्या ईश्वराची प्राप्ती हवी आहे आणि म्हणून त्या अर्थाने ते सार्थकी लागलेलं आहे. म्हणून त्याला ओलावा का म्हटलंय, तर ओलावा ज्या वेळेला असतो त्यावेळेला पुढे अंकुर फुटतो ना, तर म्हणून त्याला ओलावा असं म्हटलेलं आहे की आयुष्य कृतार्थ झालं. अनन्य बोलावा म्हणजे दुसऱ्या कुठल्याही ह्यानी नाही पोचणार, परंतु आपली विहित कर्म केली, आपला जो स्वधर्म आहे तो पूर्ण केला की आपण ह्या स्थितीला पोचतो. आणि हेची परमसेवा मद सर्वात्मकाची. किती सुंदर आहे पहा. म्हणजे तुम्ही दुसरं काहीही करू नका, फक्त एवढंच करा. हे सांगितलेलं आहे की हीच माझी सेवा आहे, माझी दुसरी तुमच्याकडून कुठलीही अपेक्षा नाही. सर्वात्मकाची ही सेवा म्हणजे आपलं कर्म करणं, आपलं जे विहित कर्म आहे ते करणं. त्यानंतर पुढे 11वी ओवी मधल्या थोड्या गाळते, कारण काही उदाहरणं दिली आहेत आणि सहज समजण्यासाठी आहे. पुढे 911वी ओवी. अगा जया, सुंदर ओवी आहे ही आणि ही लक्षात ठेवावी असं मला वाटतं. अगा जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत. किती सुंदर शब्दामध्ये मांडले पहा. अगा जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, म्हणून केलिया निभ्रांत सापडे चितो. म्हणजे तो निभ्रांत झालेला दिसतो, त्याला कशाची आता भ्रांतीच नाही, कारण का तो त्याची जी कर्म आहे तो ती करतोय आणि त्यामुळे त्या कर्मांनी तो ईश्वराचं मनोगत पूर्ण करतोय. मग आणखीन भ्रांती कशाची, आणखीन त्याला चिंता कशाची असणार. तर जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत. फार सुंदर शब्द आहेत आणि अगदी लक्षात ठेवावे. जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत. त्यानंतर पुढे काही ओव्या काढून पुढची ओवी घेते 14वी. म्हणजे आता 46व्या श्लोकानंतर 914वी ओवी. म्हणून विहित क्रिया केली नव्हे तयाची खूण पाळली, जयापासून का आली आकारा भूते. म्हणजे म्हणून विहित क्रिया केली म्हणजे आपली विहित, कारण ते ईश्वराचं मनोगत आहे आणि म्हणून विहित क्रिया केली. नव्हे म्हणजे आणखीन चांगल्या शब्दामध्ये आता ज्ञानेश्वर काय सांगताय, तयाची खूण पाळली. म्हणजे खूण पाळली ह्याचा अर्थ की त्यात आता पुढे जे आहे ना तयाची म्हणजे तो कोण, तर जयापासून का आली आकारा भूते. म्हणजे ज्याच्यापासून ही सगळी भूत मात्र आकाराला आली आहेत असा तो जो ईश्वर आहे त्याची खूण पाळलेली. म्हणजे त्या खूण याचा अर्थ आज्ञा. आज्ञा, त्याची आज्ञा, त्याचं मनोगत किंवा त्याची आज्ञा. तयाची खूण पाळलेली म्हणजे आज्ञा हा खरा अर्थ आहे या ठिकाणी, की विहित कर्म करणं म्हणजे त्या ईश्वराची आज्ञा पाळणं, ज्याच्यापासून सगळी ही भूत आकारा आली असा तो ईश्वर. त्यानंतर 15वी ओवी गाळून 16वी ओवी घेते. जेणे जग हे समस्त आत बाहेरी पूर्ण भरित, झाले आहे दीप जात तेजे जैसे. म्हणजे तो जो ईश्वर आहे ज्याच्यापासून ही सगळी भूत आकारा आली त्याच्याच बद्दल हे म्हटलेलं आहे. जेणे म्हणजे त्या ईश्वरामुळे जग हे समस्त आत बाहेरी पूर्ण भरित. म्हणजे तो ईश्वर आतमध्ये आणि बाहेर संपूर्णतः, आतमध्ये म्हणजे प्रत्येक भूतमात्राच्या आतही तो आहे, बाहेरही तो आहे. तर अशा प्रकारे आत बाहेरी पूर्ण भरित
झाले आहे दीप जात तेजे जैसे. तेज हा जो शब्द वापरला आहे हा त्यालाच उद्देशून, ईश्वराला उद्देशून वापरला आहे. आपण एरवी चैतन्य म्हणतो पहा, तर चैतन्याचं तेज आहे ते. ईश्वर म्हणजे चैतन्य रूपी तेज. तर असं ते जे आहे त्याच्यामुळे सगळं जग मुळे दीप जात, सगळ्या जगामध्ये त्याच्यामुळे प्रकाश निर्माण झालेला आहे. ही आता पुढची ओवी आहे ना 17वी, ती सुद्धा एक अगदी सुंदर आणि महत्वाची ओवी आहे या अध्यायातली. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली, होय अपारा तोषा लागी. किती सुंदर ओवी आहे बघा, की तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली. वीरा म्हणजे अर्जुनाला म्हटलं की अर्जुना त्या सर्वात्मक ईश्वराचे, सर्वांचा आत्मा तो आहे म्हणून त्याला सर्वात्मक म्हटलेलं आहे. सर्वांमध्ये तो आहे, कणाकणामध्ये भरून राहिलेला आहे. असा हा जो ईश्वर आहे त्या ईश्वराची पूजा कशाने केली? स्वकर्म कुसुमा, स्वतःच्या कर्मांची कुसुम फुलं त्याला वाहून त्याची पूजा केली आहे. आणि त्याच्यामुळे होय म्हणजे तिथे पाहिजे तर एक कॉमा द्या, म्हणजे मग एकत्र तुम्ही वाचू नका म्हणून मी सांगते. पूजा केली होय अपारा तोषा लागी. म्हणजे पुढचा विचाराचा आहे की तो जो आहे परमेश्वर तो त्याला अपार संतोष मिळतो. आपण जर अशा प्रकारे आपल्या कर्मांच्या कर्मांची फुलं वाहून त्याची पूजा केली तर त्याला अपार असा संतोष होतो. म्हणजे दुसऱ्या कशाने तो संतोषित होत नाही, आपल्या स्वकर्मांच्या पूजेने तो त्या फुलांच्या ती फुलं वाहून तो संतोषित होतो. आता त्यानंतर मधल्या थोड्या ओव्या गाळून 22वी ओवी घेते. म्हणून मोक्ष लाभा लागी जो व्रते वाहतसे अंगी तेने स्वधर्मू आस्था चांगी अनुष्ठा. लक्षात आलं? लक्षात घ्या की मोक्षा लाभा लागी जो व्रते वाहतसे अंगी, की हे व्रत करायचं ते व्रत करायचं, हा उपवास तो उपवास, त्यांनी काही होत नाही. त्याच्यापेक्षा जो व्रते वाहतसे अंगी तेने स्वधर्मू आस्था चांगी अनुष्ठावा. म्हणजे स्वधर्म जो आहे तो त्यांनी अनुष्ठावा. मागे अगदी मला वाटतं 3ऱ्या ह्याच्यामध्ये अध्यायामध्येही ज्ञानदेवांनी सांगितलेलं आहे की तुम्ही व्रत वैकल्य न करावे, शरीराशी न पिडावे, दुरिकेही न वचावे, तीर्थासी गा. आणि मग असं सांगून लगेच पुढची जी ओवी आहे ना त्यामध्ये त्यांनी म्हटलंय मग तुम्ही काय करा तर स्वधर्माचं पालन करा असं त्यांनी म्हटलंय. स्वधर्मू जो बापा तोची नित्ययज्ञ जाणपा. किती शब्दांनी त्यांनी हे आत्तापर्यंत आपल्याला सांगितलेलं आहे. ह्या ठिकाणी आता पुन्हा 18व्या अध्यायात सगळं संपत असताना पुन्हा ते सांगतात की व्रत वैकल्य ह्या बाकीच्या सगळ्या पूजा बिजा ह्याची काहीही गरज नाही आहे. काय करायचं आहे तर आपला स्वधर्म, आपली कर्तव्य जी आहेत ती त्याच्याबद्दल आस्था बाळगायची आणि तो स्वधर्म आस्थापूर्वक आपण पाळायचा. अनुष्ठावा म्हणजे त्याचं अनुष्ठान करावं, म्हणजे त्या प्रकारे आपण वागावं. त्यानंतर आता पुढे 47व्या श्लोकानंतरच्या ओव्या. अगा आपुला हा स्वधर्मो आचरणी जरी विषमू परी पाहावा तो परिणामो फळेल जेणे. हा जो आपला स्वधर्म असतो तो कसा तर आचरणी जरी विषमू, विषमू याचा अर्थ कठीण. जरी आपला स्वधर्म कठीण असला
आता अर्जुनाला तो कठीण वाटतोय त्या ठिकाणी, बरोबर आहे ना. तसंच एखाद्याला आपलं कर्म हे हीन स्वरूपाचं आहे, कनिष्ठ स्वरूपाचं आहे, मी का ते करायचं असं वाटेल. अशा कुठल्याही दृष्टीने कठीण या शब्दामध्ये हे सगळे अर्थ आहेत. तर आपला हा स्वधर्म आचरणी जरी विषमू म्हणजे आपल्याला मनासारखा तो नाही आहे, कठीण वाटतंय. परी पहावा तो परिणाम फळेल जेणे, की त्यांनी जो परिणाम होणार आहे त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. जै सुखा लागी आपण पया निंबची आती धनंजया, तै कडुवटपणा तयाची या उबगीचे ना. कडुलिंब असतो, तो कडुलिंबाचं उदाहरण दिलंय की निंब म्हणजे कडुलिंब इथे आहे की तो कडू आहे पण शेवटी परिणामी चांगला आहे ना. तर त्याचा कंटाळा करून कसं चालेल असं म्हटलेलं आहे. त्यानंतर तशीच मधल्या तशाच ओव्या आहेत पण काही गाळ ते. आणि 29वी ओवी घेते. अगा पाणिया हुनी बहुवे तुपी गुण कीर आहे, परी मीना काय होये असणे ते. तर म्हणजे पाण्यापेक्षा तूप फार गुणी आहे सर्व दृष्टीने, पण म्हणून मीन म्हणजे माशाला तुपात सोडलं तर तो जगेल का? नाही जगणार. तर अशा प्रकारे पाणियाहुनी बहुवे तुपी गुण कीर आहे, परी मीना काय होये असणे ते. तर अशी उदाहरणं देऊन आता 931वी ओवी. म्हणून जे येरा जे विहित जया जेणे, फिटे संसाराचे धरणे, क्रिया कठोर तरी तेणे तेची करावी. म्हणून जे काही विहित कर्म आहे ते तुम्ही केल्यानंतर फिटे संसाराचे धरणे, म्हणजे या संसार चक्रामध्ये पुन्हा तुम्ही अडकत नाही. आणि म्हणून क्रिया कठोर जरी कठीण असली कठोर असली तरी सुद्धा तेने तेची करावी. आपल्या वाट्याला आलेलं जे विहित कर्म आहे ते त्यांनी करावं. त्यानंतर 33वी ओवी. या लागी कर्म आपुले जे जाती स्वभावे असे आले, ते करी तेणे जिंतिले कर्म बंधाते. म्हणून कर्म आपुले जे जाती स्वभावे असे आले, जातीचा स्वभाव की ह्या प्रकारचा स्वभाव असणारी एक जात असं एक सर्वसाधारणपणे मानलं जातं. तर त्याप्रमाणे जे काही कर्म आपल्या वाट्याला आलेलं आहे ते करी तेने जिंतिले, ते कर्म जो करतो, करीच्या तिथे थांबा पाहिजे तर मग पुढे वाचा. ते करी ह्याचा अर्थ ते कर्म जे वाट्याला आलेले आहे ते कर्म जो करतो, तेने जिंतिले कर्म बंधाते. तेने जिंतिले कर्म बंधाते म्हणजे कर्माचं जे फळ म्हणून पुन्हा पुढचा जन्म हे जे एक चक्र चालू राहतं तो बंध निर्माण होत नाही. बंधापासून तो मुक्त होतो. त्यांनी कर्मबंधाला जिंकलंय असं म्हटलंय. आता त्यानंतर पुढच्या ओव्या तशाच आहेत म्हणून सोडते आहे. आणि आता 48 श्लोकानंतरची ओव्या. म्हणून 36वी ओवी. म्हणून भलतीये कर्मी आयासु जरी उपक्रमी, तरी काही स्वधर्मी दोषू सांगे. म्हणजे काही भलतीये कर्मी आयासु जरी उपक्रमी म्हणजे काही माणसं काय करतात तर ही दुसऱ्यांची म्हणजे जी आपली विहित कर्म आहेत ती सोडून दुसऱ्यांची कर्म करायला जातात. आयासु उपक्रमी म्हणजे दुसऱ्यांची जी कर्म आहेत आपल्या जातीची नाही, आपल्या वर्णाची नाही, अशी काही कर्म की ती चांगली आहेत म्हणून त्यांना वाटतं आणि म्हणून ती कर्म करायला जातात. तरी काही स्वधर्मी दोषू सांगे म्हणजे काही माणसं अशी असतात की आपल्या
स्वधर्म जो आहे त्याच्यातले दोषच त्यांना दिसत असतात, की हे का माझ्या वाट्याला आलंय असं त्यांना वाटत असतं. मग त्यावरती ज्ञानदेवांनी काय म्हटलंय, 37वी ओवी बघा. अगा उजूग वाटा चालवे तरी पायाची शिणवावे, ना आडराने धावावे तरी त्याची. बरोबर आहे ना, की तुम्ही उजू वाटा म्हणजे चांगल्या राजरस्त्याने गेलात तरी पाय चालण्यामुळे पाय दुखणारच आहेत, आणि आडरानाने गेलं तरी सुद्धा तेच घडणार आहे. म्हणजे कुठलंही कर्म का असे ना, ते काही अगदी फार चांगलं वाटलं तरी त्याच्यामध्ये श्रम तर आहेतच. त्याच्या पुढे मधल्या आता बऱ्याच तसंच अनेक उदाहरणं आहेत म्हणून ती गाळते आणि 946वी ओवी घेते. वरी थोडेची अमृत घेता, सर्वस्व वेचो का पांडुसुता, जेणे जोडे जीविता अक्षयत्व. पुढची ओवी ह्याला जोडून घेते. येर काह्या मोले वेचुनी, विष पियावे घेऊनी, आत्महत्येसी निमोनी जाईजे जेणे. पुन्हा वाचते, दोन्ही जोडून घेतल्या की अर्थ आपल्याला लक्षात येतो. वरी थोडेचे अमृत घेता, सर्वस्व वेचो का पांडुसुता, जेणे जोडे जीविता अक्षयत्व. येर काह्या मोले वेचुनी, विष पियावे घेऊनी, आत्महत्येसी निमोनी जाईजे जेणे. म्हणजे थोडंसं अमृताचा एक थेंब घेतला तरी सुद्धा आपलं सर्वस्व हे होतं, आपण वाचवतो आणि जीवाला अक्षयत्व लाभू शकतं. असं असताना मोले वेचुनी म्हणजे खूप किंमत देऊन, विष पियावे घेऊन, आत्महत्येसी निमोनी जाईजे जेणे, की ज्याच्यामुळे शेवटी काय तुमचं जीव प्राण जाणार आहे, तर हे कशाला करायचं. म्हणजे आता काय करावं कर्माच्या बाबतीत आणि काय करू नये हे सांगताना हे उदाहरण दिलंय. अशा अनेक उदाहरणं मध्ये आहेत म्हणून मी ती गाळली, फक्त एवढं एकच घेतलं. त्यानंतर पुढे 48 ओवी गाळून 49वी ओवी. म्हणून करावा स्वधर्मू, जो करिता हिरोनी घे श्रमू, उचित देईल परमो पुरुषार्थ राजू. म्हणजे म्हणून आपला स्वधर्म जो आहे तोच आपण करावा. तो आपल्या हे जे म्हटलंय ना की हिरोनी घे श्रमू. आता श्रम कमी होतात का, ह्याचं कारण असं की ते आपल्या स्वभावानुसार असतं. बरोबर आहे ना, की आपल्याला ते आपल्यामध्ये ती क्षमता असते, आपला तो स्वभाव असतो, म्हणून आपल्याला श्रम कमी वाटतात. दुसऱ्याचे कुठलं तरी काम करताना आपल्याला ते जड होतं, याचं कारण तो आपला स्वभाव नसतो. म्हणजे ज्यांनी कधी कुठलाही अध्यापन काही केलेलंच नाही, त्यांनी ते फार चांगलं आहे त्याच्यामुळे प्रतिष्ठा मिळते म्हणून करण्याचा प्रयत्न केला तर त्याला ते जड जाईल. आणि त्याच्या अगदी उलट ज्याला अध्यापनाची सवय आहे त्यांनी, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण 1-2 दिवस बाई आली नाही तर आपल्याच्याने घरातली कामं खाली वाकून झाडणं पुसणं होत नाही. आता ह्याचा अर्थच असा की ते आपल्या स्वभावात, आपल्या शरीराला एक जी काही सवय लागलेली असते त्याच्यापेक्षा ते वेगळं असतं. आणि म्हणून ते तर म्हणून करावा स्वधर्म, जो करिता हिरोनी घे श्रम, उचित देईल परमू पुरुषार्थ राजू. आता हा पुरुषार्थ राजू ह्याचा अर्थ काय आहे की जे 4 पुरुषार्थ आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, तर मोक्ष म्हणजे पुरुषार्थ राज. मोक्ष त्याला पुरुषार्थ राज म्हटलेलं आहे. सर्वात श्रेष्ठ पुरुषार्थ, सर्वात श्रेष्ठ पुरुषार्थ की आपलं उचित कर्म आहे, जो स्वधर्म आहे तो आपण करण्याने काय होतं तर श्रेष्ठ पुरुषार्थ म्हणजे मोक्ष प्राप्ती आपल्याला मिळू शकते.
त्याच्यानंतर 49वी ओवी झाल्यानंतर मधली 50वी आणि 51वी गाळून 52वी ओवी. मग ययाची गा कपिध्वजा, स्वकर्माची या महापूजा, तोषला इशू तम रजा झाडा करुणी. आता हे तम रजा झाडा करून हे कशाला जोडायचं आहे तर स्वकर्माची महापूजा ह्याला जोडायचं आहे की आपण स्वकर्माची महापूजा करायची. पण ती कशी करायची तर तम आणि रजगुण आपल्यातले, कारण तमगुण आणि रजगुण हे अशा प्रकारचे आहेत की आपल्याला उच्च स्थितीवरून ते खाली उडण्याची शक्यता असते. तर म्हणून ते झाडा करून म्हणजे ते सोडून आपण ज्या वेळेला स्वकर्माची या महापूजा, ज्या वेळेला आपण स्वकर्माची महापूजा करतो त्यावेळेला तोषला इशू म्हणजे ईश्वराला संतोष होतो. कपिध्वजा हे कोणाला म्हटलंय? अर्जुनाला. आणि हा शब्द मागे येऊन गेलेला आहे, मी सांगितलंय, आठवतंय ना? कपिध्वजा असं का म्हटलेलं आहे. आता त्यानंतर 49व्या श्लोकानंतरच्या ओव्या पाहतोय आपण, मधल्या 2-3 ओव्या सोडून पुढे. छप्पन्नावी ओवी. तरी देहादिक हे संसारे सर्व संसारेच आहे ना. तरी देहादिक हे संसारे सर्वही मांडलेचे जे गुंफिरे तेत नातुडे जो वागुरे वारा जैसा. म्हणजे इथे उदाहरण दिलंय ते शेवटी दिलंय ते आधी आपण घेऊया. नातुडे तो वागुरे वारा जैसा. ह्याचा अर्थ असा की वारा जसा ह्याच्यामध्ये जाळ्यामध्ये वागुरे म्हणजे जाळ, तर जाळ्यामध्ये नातुडे म्हणजे अडकत नाही. बरोबर आहे ना. वारा जसा जाळ्यामध्ये कधी अडकत नाही त्याचप्रमाणे देहादिक हे संसारे सर्वही मांडलेसे जे गुंफिरे म्हणजे ह्याचा अर्थ की जो देहादिक संसार म्हणजे ह्या सर्व आपली जी नेहमीची आसक्ती असते, देहाबद्दलची आसक्ती, सांसारिक सुखांबद्दलची आसक्ती, तर हे जे सगळं आहे ते सर्वांच्या पासून जो पुरुष किंवा जो माणूस वैराग्यशील होतो, हे सर्व जो सोडतो. म्हणजे आता वारा जसा जाळ्यात गुंतत नाही त्याप्रमाणे जो माणूस ह्या सांसारिक सुखांमध्ये गुंतत नाही असा अर्थ आहे. लक्षात आलं. म्हणून ते उदाहरण मी आधी घेतले की देहादिक हे संसारे सर्वही मांडलेसे जे गुंफिरे म्हणजे ते खरं म्हणजे आपल्याला गुंफून टाकतात. या सगळ्या सांसारिक सुखांमध्ये आपण गुंफून जाण्याची शक्यता असते. पण हा जो ज्ञानी पुरुष आहे तो कसा असतो तर तो ह्या संसाररूपी सुखांमध्ये तो गुंतत नाही, तो वैराग्यशील असतो. जसा वारा जाळ्यामध्ये गुंतला जात नाही किंवा अडकत नाही तसा तो असतो. त्यानंतर पुढची ओवी. परिपाकाची ये वेळे फळ देठे ना देठू फळे न धरे तैसे स्नेह फुळे सर्वत्र होय. म्हणजे फळ परिपाक याचा अर्थ फळ पिकलं, पक्व झालं. म्हणजे परिपाक याचा अर्थ पक्व होणं. फळ ज्या वेळेला पिकतं, फळाची पक्वता ज्या वेळेला निर्माण होते त्यावेळेला फळ
देठे ना देठू फळे, म्हणजे फळ देठाला चिकटून राहत नाही किंवा देठ फळाला चिकटून राहत नाही. हा, बरोबर आहे. ज्या वेळेला परिपक्व होतं त्यावेळेला ते आपोआप देठापासून सुटतं. दोन्ही म्हटलंय, फळ देठाला धरून राहत नाही किंवा देठ फळाला धरून राहत नाही. न धरे तैसे स्नेह खुळे सर्वत्र होय. हे जे खुळ स्नेह म्हणजे स्नेह, ममत्व, आपण ज्या ममत्वानी ह्या संसारामध्ये गुंतलेलो असतो, हा माझा, मग त्याच्यासाठी मला हे करायचं, ह्याच्याशिवाय आपण काही दुसरा विचारच करत नाही. ह्याचा अर्थ आपण कर्तव्य टाळायची असं नव्हे, परंतु कर्तव्य करणं वेगळं असतं आणि त्या इतर ह्या सर्वामध्ये गुंतून राहणं वेगळं असतं. तर हे स्नेह खुळे मुद्दाम म्हटलेलं आहे. हे खुळं स्नेह आहे की मग सगळ्यांचे आपण विचार करत शेवटी अशा ह्याला येतो की जी कर्तव्य आपण केली पाहिजे ती आपल्या ह्याच्यानी होत नाही किंवा ज्या मार्गाला आपण गेलं पाहिजे त्या मार्गाला आपण जात नाही. तर असं जे होतं, तर तीही परिपक्वता जर आपल्याला आली तर आपण त्या फळासारखे हो, की देठही आपल्याला म्हणजे तो संसारही आपल्याला धरून राहणार नाही किंवा आपणही संसाराला धरून राहणार नाही. तर असं हे खुळं स्नेह जे आहे ते आपल्यापासून नाहीसं होईल. त्यानंतर पुढे मधल्या थोड्या ओव्या गाळून 62वी ओवी घेतोय आपण. 962. तेव्हा दृष्टादृष्ट स्पृहे निमणे जालेचे आहे, आगी दडपलिया धुये राहिजे जैसे. नीट लक्षात घ्या याचा अर्थ, कारण एकदम वाचल्यावर लक्षात येत नाही म्हणून सांगते की ह्या ठिकाणी जे शेवटी म्हटले आगी दडपलिया धुये असं जे म्हटले ना, त्याचा अर्थ असा की ज्याप्रमाणे धुराने म्हणजे आग लागल्यानंतर जो धूर आणि राख आणि जे सगळं होतं त्याच्यामुळे आग दडपली जाते. हां, बरोबर आहे की नाही, आग दडपली जाते. तर त्याचप्रमाणे दृष्टादृष्ट स्पृहे निमणे जालेचे आहे. म्हणजे दृष्ट आणि अदृष्ट. दृष्ट म्हणजे काय, ऐहिक सुख जी दृष्ट आहेत, आपल्याला दिसतात, आपल्याला कळतात की ह्या जगामधली जी सगळी ऐहिक सुख आहेत ते आपल्याला सहज जाणवतात आणि ते मला पाहिजे असं वाटतं. आणि अदृष्ट याचा अर्थ पारलौकिक. तर दृष्ट आणि अदृष्ट म्हणजे लौकिक आणि पारलौकिक जी सुख आहेत ती सुख काय म्हणजे स्पृहे म्हणजे ती काय होतात, खरं त्याची अभिलाषा निर्माण झालेली असते सामान्यतः आपल्या मनामध्ये की आपल्याला हे मिळालं पाहिजे असं संसारात वाटत असतं आणि स्वर्ग आणि मोक्ष आणि ही प्राप्ती आपल्याला झालं पाहिजे असंही आपल्याला वाटत असतं. तर ही जी दृष्टादृष्ट स्पृहे म्हणजे त्याची जी अभिलाषा असते, स्पृहणे याचा अर्थ अभिलाषा निर्माण होणे, त्याची जी अभिलाषा निर्माण होते ती निमणे जालेची आहे. म्हणजे हा माणूस कसा असतो की ते निमणे म्हणजे ज्याप्रमाणे राखेमुळे किंवा धुरामुळे अग्नीत दडपला जातो त्याचप्रमाणे हा माणूस असा असतो की ही अभिलाषा दडपली जाते. दडपली जाते. निमणे म्हणजे दडपलं जाणं, संपणं. ती अभिलाषा त्याची आता उरत नाही, ती अभिलाषा ती संपून जाते. तेव्हा दृष्टादृष्ट कळलं ना नीट, पुन्हा वाचते. तेव्हा दृष्टादृष्ट स्पृहे म्हणजे स्पृहे याचा अर्थ ह्या अभिलाषा निर्माण होतात, पण त्या अभिलाषा ज्या निर्माण झालेल्या असतात त्या निमणे म्हणजे दडपून जातात. त्या कशा प्रकारे, तर आगी दडपलिया धुये राहिजे जैसे. म्हणजे ज्याप्रमाणे आग ही त्या धुरानी किंवा राखेनी दडपली जाते त्याप्रमाणे हे आपल्या अभिलाषा दडपल्या जातात. अशा स्थितीला तो पोचलेला असतो.
म्हणजे आता ही उच्च अवस्था कशी प्राप्त होते ह्याबद्दलचं वर्णन आहे हे सगळं. आता पुढे मधली एक ओवी गाळून 64वी ओवी. पै अन्यथा बोधू आघवा मावळोनी तया पांडवा बोध मात्राची जीवा ठावो होय. म्हणजे आता अन्यथा बोधू ह्याचा नीट अर्थ लक्षात घ्या. अन्यथा बोध ह्याचा अर्थ विपरीत ज्ञान. विपरीत ज्ञान जे आपल्याला संसारामध्ये जगत असताना जे मनामध्ये विपरीत ज्ञान असतं, म्हणजेच आपण त्यामुळेच तर आपण संसारामध्ये गुंततो. तर विपरीत ज्ञान, चुकीचं ज्ञान जे असतं, तर अन्यथा बोध म्हणजे विपरीत ज्ञान जे असतं. म्हणजे अर्जुना त्या हा माणूस कसा असतो तर त्याचं विपरीत ज्ञान बोध मात्राची जीवा ठावो होई. म्हणजे त्याचं आता विपरीत ज्ञान नाहीसं झालेलं आहे. आता त्याच्या आधी जी उपमा दिलेली आहे की धुरानी हे दडपलं जातं, अभिलाषेचं वर्णन केलंय. तसंच आता ह्या ठिकाणी त्याचं पुढे वर्णन अशा प्रकारे केलंय की त्याचं विपरीत ज्ञान आता नाहीसं झालेलं आहे. आणि मग काय झालेलं आहे तर बोध मात्राची जीवा ठावो होय. ह्याचा अर्थ ही बोध मात्रा, ह्याचा अर्थ जे खरं ज्ञान म्हणजे ईश्वरी ज्ञान जे आहे ते त्याच्यामध्ये त्याचं आता चित्त स्थिर झालेलं आहे किंवा त्याचा निश्चय स्थिर झालेला आहे की आता हेच योग्य ज्ञान आहे आणि विपरीत ज्ञान त्यांनी डोक्यातून आता काढून टाकलेलं आहे. म्हणजे आता त्याच्यामध्ये कसे बदल व्हायला लागले हे या ठिकाणी सांगितलंय. आणि ते सांगत असताना एक उदाहरण दिलंय आहे पुढे 65व्या ओवीमध्ये. घरवणी वेचे सरे तैसे भोगे प्राचीन पुरे नवे तव नुपकरे काहीची करू. एक चांगलं उदाहरण आहे. अर्थ नीट लक्षात घ्या. घरवणी असा जो शब्द आहे ना त्याचा अर्थ असा आहे की घरी आपण जे पाणी साठवलेलं असतं, आपण पाणी साठवतो ना घरामध्ये, तर घरी साठवलेलं पाणी संपून जातं. उदाहरण कसं आहे बघा, छान उदाहरण आहे की घरी हे केलेलं पाणी जसं संपून जातं, साठवलेलं पाणी जसं संपून जातं, त्याचप्रमाणे भोगे प्राचीन पुरे म्हणजे त्याचे जे प्राचीन भोग आहेत म्हणजे पूर्वी केलेल्या कर्मांचे जे काही आता त्याला प्रारब्धामुळे त्याचं किंवा त्याचं प्रारब्ध निर्माण झालेलं आहे. पूर्वीचं जे काही संचित कर्म, प्रारब्ध कर्म हे शब्द माहिती आहेत ना तुम्हाला. संचित म्हणजे अनेक जन्मांपासून निर्माण झालेले आपल्या कर्मांचे परिणाम. प्रारब्ध याचा अर्थ असा की जे आत्ता ह्या जीवनामध्ये आपल्याला भोगावे लागत आहेत ते त्याला प्रारब्ध असं म्हणतात. तर असं जे सगळं जे संचित आहे, प्रारब्ध आहे, जसं घरी साठवलेलं पाणी आता संपलंय त्याचप्रमाणे त्याचे जे पूर्वीचे सगळे हे होते कर्म होती आणि त्या कर्मांचे जे परिणाम होते ते सगळे आता नाहीसे झालेले आहेत. आणि पुढे काय होतं म्हणजे आता त्याची कशी अवस्था झालेली असते की तो कर्म तर करत असतो पण पूर्वीचं प्रारब्ध आता भोगून संपलेलं असतं. आणि नवे तव नुपकरे काहीची करू. नुपकरे म्हणजे ह्याचा अर्थ की नवीन कर्म तो जी काही आता ह्या जीवनामध्ये करतो त्याचा परिणाम त्याला पुढे भोगावा लागत नाही. कारण ती कर्म तो जो करतो ती कर्मफळाची अपेक्षा न करता तो कर्म करतो. म्हणजे पूर्वीच्या कर्मांचे भोग संपले आणि आता नवीन कर्मांचे भोग निर्माणच होत नाही. किती छान अर्थ आहे या ओवीमध्ये
की पूर्वीच्या कर्मांचे सगळे भोग आता संपून गेलेले आहेत आणि म्हणून ते पाण्याचं उदाहरण दिले. जसं साचवलेलं पाणी कधीतरी संपतं, तसं आता पूर्वीच्या सगळ्या कर्मांचे भोग संपले आणि नवीन कर्मांचे भोग आता निर्माणच होणार नाही. कारण का, तो योग्य स्वधर्मच करतोय आणि त्याच्यामध्ये कर्मफळाची काही अपेक्षा नाही आहे. तर त्यामुळे प्रारब्ध तर संपलंय भोगून आणि नवीन कर्म अशा प्रकारचं आहे की त्याचे परिणाम, त्याचं फळ त्याला भोगावं लागणार नाही आहे. पुढची ओवी, आईसी कर्म साम्य दशा होय तेथ विरेशा मग श्री गुरु आपैसा भेटेची गा. म्हणजे अशी ज्या वेळेला कर्मसाम्य दशा निर्माण होते, कर्मसाम्य ह्याचा आता अर्थ कळला असेल ना, की ही कर्मसाम्य दशा, की पूर्वीचे भोग संपून आता नवीन कर्मांचे भोग आपल्याला भोगावे लागत नाहीत, त्याला कर्मसाम्य दशा असं म्हणतात. कर्मसाम्य दशा ज्या वेळेला निर्माण होते, म्हणजे आता तो कर्म तर करत असतो, पण ती कशी आहे, उचित कर्म, विहित कर्म आणि फळांची अपेक्षा न धरता किंवा अहंकार मनामध्ये न ठेवता अशा प्रकारे तो करत असतो. सर्व काही ईश्वराला समर्पित करणं अशा भावनेने तो करत असतो आणि त्यामुळे त्याचे परिणाम नाही होत, त्याला कर्मसाम्य दशा असं म्हणतात. तर कर्मसाम्य दशा होय तेथ विरेशा मग श्री गुरु आपैसा भेटेची गा. मग त्याला, अशा माणसाला गुरु, श्री गुरु म्हणजे आता या ठिकाणी योग्य तो गुरु असंही म्हणता येईल, ईश्वराची हे असं म्हणजे ईश्वराची जवळीक मिळणं असाही अर्थ घेता येईल. पण ह्या ठिकाणी आपण श्री गुरु, गुरु ह्या अर्थाने घेऊया. आता पुढे जे आहे ना ते त्याच्यामध्ये हा सगळा विचार अधिक स्पष्ट होतो आणि त्यावेळेला मग हे आत्ता जो गुरु, श्री गुरु शब्द वापरलाय त्याचा खरा अर्थ कसा आहे तो पुढे कळेल. आता मधल्या 1-2 ओव्या गाळून 970वी ओवी. तेव्हा अबोधू मात्र असे तो तव तया कृपा नासे तेथ रात्री सवे जैसे अंधारे जाय. म्हणजे ज्याप्रमाणे रात्र संपली की अंधारही संपतो, त्याचप्रमाणे अबोधू म्हणजे जो चुकीचा बोध, विपरीत ज्ञान ज्याला मगाशी म्हटलेलं आहे, ते विपरीत ज्ञान जे काही आत्तापर्यंत होतं ते सगळं नाहीसं होतं. म्हणजे त्याच्याबरोबर अज्ञान जे काय होतं ते पण नाहीसं होतं. आता श्री गुरु भेटलेला आहे, मग पुढे काय होतंय ते हे दिलेलं आहे. तर अंधार, अज्ञानाचा अंधार आता नाहीसा होतो. आणि मग आता थोडे शब्द कसे नीट, आता हे थोडं तात्विक आहे पण नीट समजावून घ्या. 971वी ओवी आहे. तैसी अबोधाची कुशी कर्म करता कार्य ऐशी त्रिपुटी असे. हां, इतकंच घेते मी. काही शब्द मी गाळते एवढ्यासाठी की मनामध्ये गोंधळ होऊ नये म्हणून. अबोधाची कुशी कर्म करता कार्य ऐशी त्रिपुटी असे. म्हणजे अबोध म्हणजे काय, अज्ञान. अज्ञानाच्या कुशीमध्ये काय आहे तर कर्म वेगळं, कर्ता वेगळा, कार्य वेगळं, ही त्रिपुटी ह्या 3 वेगळ्या गोष्टी आपल्याला वाटतात की मी वेगळी, मी कर्म करते म्हणजे ते कर्म वेगळं आणि म्हणजे कर्ता कर्म हे सगळं जे काही आहे, ही जी त्रिपुटी आहे ती त्रिपुटी त्यावेळेला निर्माण होते ज्या वेळेला हे सगळं अज्ञान असतं. कारण अज्ञानामध्येच मीपणा किंवा अहंभाव हा अज्ञानामुळेच निर्माण झालेला असतो. तर त्यामुळे ही जी त्रिपुटी आहे, अज्ञानाचा नाश झाला की ही त्रिपुटी त्या नाही. पुढची ओवी आहे 72वी. मुद्दाम मी मधला शब्द गाळला आहे
कारण ह्याला चांगलं नीट जोडून घेता येतं म्हणून. 72वी ओवी पहा. तैसे अबोध नाशा सवे, नाशे क्रिया जात आघवे, ऐसा समूळ संभवे संन्यासू हा. म्हणजे अबोध नाशासवे म्हणजे अज्ञानाचा नाश झाला की, अज्ञानाचा नाश झाला की काय होतं, ही सगळी त्रिपुटी नाशे क्रिया जात. क्रिया जात ह्याचा अर्थ की ही जी त्रिपुटी आहे, कर्ता कर्म आणि क्रिया, ही जी त्रिपुटी आहे ही सगळी त्रिपुटी त्याच्याबरोबर जाते आणि म्हणजे आपोआप ती नाहीशी होते. आणि त्याच्यामुळे ऐसा समूळ संभवे संन्यासू हा. म्हणजे खरी संन्यासाची वृत्ती ही आहे की ज्या वेळेला अहम गेला, अहम गेल्यानंतर हे सगळं मी कर्म करतो, ही क्रिया मी केलेली आहे, हे सगळंच जातं. म्हणजे क्रियाही संपते, कर्मही कर्ताही संपतो आणि कर्मही संपतं. तर अशा प्रकारे संन्यास याचा किती सुंदर अर्थ दिलेला आहे पहा की आपण, कारण का आता मी नाहीच, ईश्वरच आहे. मी म्हणजे तो ईश्वर आहे. आता हळूहळू आपण त्या विचाराकडे येतोय. ही सुरुवात आहे त्या विचाराची की अशा प्रकारे आता क्रिया कर्ता आणि कर्म हे सगळं गेलं, ही त्रिपुटी गेली की हा संन्यास समूळ संभवे संन्यास हा. आता त्यानंतर मधली एक ओवी गाळून 2 ओव्या गाळून 75वी ओवी घेऊया. तै मी नेणे आता जाणेन, हे सरले तया दुःस्वप्न, झाला ज्ञातृज्ञेया विहीन चिदाकाश. म्हणजे आता तो कसा झालेला आहे की मी नेणे म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे तो मी नेणे म्हणजे ह्याचा अर्थ काय की मला मी जाणत नाही. म्हणजे जे काही गोष्ट आहे, ज्ञान जे काय आहे ते मला नाही आहे. मी नेणे म्हणजे मी जाणत नाही. आता जाणेन म्हणजे आपण काय म्हणतो की मला हे माहिती नाही. जसं एखादी गोष्ट कशी करायची हे आपल्याला माहिती नाही आहे, आता मी जाणेन असं आपण म्हणतो ना, तसंच आहे ते. मी नेणे आता जाणेन, पाहिजे तर तिथे कॉमा द्या म्हणजे मग ते एकत्र येणार नाही. मी नेणे आता जाणेन, हे सरले तया दुःस्वप्न. दुःस्वप्न म्हटलंय म्हणजे हे सगळं स्वप्नातलंच. आणि ते सुद्धा कसं वाईट स्वप्न आहे की मी जाणणारा आहे हे आणि मला आत्तापर्यंत माहीत नाही. म्हणजे सगळ्यामध्ये मी आलेला आहे. तर हे जे दुःस्वप्न होतं ते आता संपलेलं आहे. आणि आता तो कसा झालाय, झाला ज्ञातृज्ञेया विहीन चिदाकाश. म्हणजे ज्ञातृ म्हणजे ज्ञातृज्ञेय म्हणजे ज्ञेय ह्याचा अर्थ जे जाणायचं ते ज्ञेय. ज्ञातृ म्हणजे जाणण्याचा विषय की ज्ञेय म्हणजे जाणण्याचा विषय आणि ज्ञातृ म्हणजे ज्ञाता. ज्ञाता जाणण्याचा विषय हे सगळं आता संपून काय झालंय, चिदाकाश. चिदाकाश, आकाश म्हणजे केवढं विस्तारित सगळं की जे चैतन्याने भरलेलं सगळं आकाश. मी राहिलंच नाही त्याच्यामध्ये. मी संपलेला आहे. सगळं एकच झालेलं आहे, चिदाकाश झालेला आहे. त्यानंतर पुढे 76-77 ओवी गाळून 78वी ओवी. तेथ स्वभावे धनंजया, नाही कोणीची क्रिया, म्हणून प्रवादू तया नैष्कर्म्यो ऐसा. म्हणजे अर्जुना, अशा प्रकारे स्वाभाविकरित्या काय होतं ह्या माणसाच्या बाबतीत, तर कोणी काही क्रिया उरतच नाही. कारण करताही नाही, कर्मही नाही की हे करायचंय हे किंवा ही क्रिया मी करतोय हे काहीच नाही. तर त्यामुळे म्हणून प्रवादू तया नैष्कर्म्यो ऐसा. म्हणजे याला म्हणून नैष्कर्म्य असं म्हटलं जातं. नैष्कर्म्य ह्याचा अर्थ पूर्णतः मी संपला
की ते नैष्कर्म्य होतं. तर नैष्कर्म्य हे अशा प्रकारे त्याला प्रवाद म्हणजे ही प्रथा पडलेली आहे किंवा असं म्हटलं जातं, त्याला नैष्कर्म्य असं म्हटलं जातं. आता त्यानंतर 79 ओवी सोडून 80 ओवी 980. तैसे न होणे निपजे ते नैष्कर्म्यू सिद्धी जाणीजे तव सर्व सिद्धीत सहजे परम हेची. त्या तैसे न होणे निपजे म्हणजे काही होतच नाही ते नैष्कर्म्य सिद्ध, त्याला काय म्हणतात तर नैष्कर्म्य सिद्धी असं म्हणतात. हे तू लक्षात घे. आणि सर्व सिद्धीत सहजे परम हेची, सर्व सिद्धींमध्ये परमसिद्धी काय तर नैष्कर्म्य. कारण त्या नैष्कर्म्य होण्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय होते, अहम संपतो. अहम संपतो. संपूर्ण गीता आणि संपूर्ण ज्ञानेश्वरी ही आपल्याला ह्याच विचाराकडे नेते की तुमच्यातला अहम जाऊ दे. जे अर्जुनाला वाटतंय सारखं की मी यांचा वध करीन, ते पहिल्यापासून त्याला सांगत आले की तू कोण आहेस. म्हणजे त्याला असं म्हटलं की आत्तापर्यंत म्हणजे सुरुवात आठवा तुम्ही याची गीतेची किंवा ज्ञानेश्वरीची, की जिथे म्हटलेलं आहे की आत्तापर्यंत आम्हाला असं वाटत होतं की कोणीतरी ईश्वर हे सगळं घडवतो, पण आत्ता आम्हाला कळतं की तू घडवतो. असं त्याला असं थोडंसं खोचकपणे म्हटलेलं आहे. तर असा तिथपासून ते शेवटपर्यंत त्याच्यातला अहम भाव जो आहे तो काढून टाकण्याचा प्रयत्न. आणि म्हणून याला नैष्कर्म्य सिद्धीला परमसिद्धी असं म्हटलेलं आहे. आणि हाच विचार आता पुढेपर्यंत इतक्या सुंदर प्रकारे सांगितलेला आहे की खरोखर हा पुढचा जो भाग आहे ना तो अतिशय ह्या 18व्या ह्याच्यातला अध्यायातला अतिशय महत्त्वाचा असा भाग आहे. म्हणजे साधारणतः तुम्हाला सांगते मी श्लोकांचा जो विचार केला तर आता आपण कुठल्या श्लोकाकडे आहोत, 49 ना आता आपण पाहतोय ना. या म्हणूनच मला एकदम ते आठवलं की ह्या 49व्या श्लोकापासून ते गीतेच्या अखेरच्या श्लोकापर्यंतचा संपूर्ण भाग म्हणजे गीतेचा खरा संदेश आहे. गीतेचा खरा संदेश जो आहे, अंतिम संदेश जो आहे तो ह्या 49व्या श्लोकापासून सुरू होतो, तो शेवटच्या श्लोकापर्यंत आहे. आणि त्यामुळे सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे त्याला आता आपण सुरुवात केलेली आहे. तर इथे आता त्याला सांगितलं आहे की अहम गेला म्हणजे ती नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होते आणि ती सर्वात परमसिद्धी आहे. 82 ओवी घेते, साधी आहे पण समजावी असं वाटतं मला. तैसे आपुले नेणणे फेडी जे का जाणणे तेही गिळून असणे ऐसी जे दशा. आलं लक्षात की ही दशा कशी आहे आता त्याची ह्या ज्ञानी माणसाची, की नेणणेही संपले आणि जाणणेही संपले. कारण मीच उरलो नाही, अहमच उरला नाही. आणि त्यामुळे नेणणे मला समजलं नाही असं म्हणायला मी पाहिजे ना. ह्याचा अर्थ नेणणेही संपलेलं आहे आणि जाणणेही संपले, तेही गिळूनी असणे म्हणजे सगळी संपूनच गेले ह्या दशेमध्ये. अशी ही दशा आहे. तिये परते काही निपजणे येत नाही, म्हणून म्हणिपे पाही परमसिद्धी ते. तिये परते काही म्हणजे तिच्या एवढं ह्या दशे एवढं दुसरं काहीही उच्च असं नाही, म्हणून म्हणिपे पाही परमसिद्धी ते. ही सर्वात परमसिद्धी, सर्वात उच्च अशी सिद्धी. म्हणून ह्याच्यापेक्षा आणखीन जास्ती काही होऊच शकत नाही. निपजणे म्हणजे आणखीन काही जास्ती होऊच शकत नाही. तर ही सर्वात महत्त्वाची अशी परमसिद्धी. आणि पुढची ओवी आहे, परिहेची आत्मसिद्धी जो कोणी भाग्यनिधी
श्री गुरु कृपालब्धी काळी पावे, म्हणजे ज्याच्यावरती श्री गुरुची कृपेचा लाभ होतो. लब्धी याचा अर्थ ज्याच्यावरती श्री गुरुच्या कृपेचा लाभ होतो. काळी पावे म्हणजे ज्या काळामध्ये त्याच्यावरती श्री गुरुच्या कृपेचा लाभ होतो त्यालाही आत्मसिद्धी लाभते. आणि त्याला काय म्हटलंय, जो कोणी निधी म्हणजे भाग्याचा अगदी साठा त्याच्याकडे आहे असा तो जो आहे त्याला ही अशी गुरु कृपा म्हणजे गुरुकृपेचा लाभ असा होऊ शकतो. ही आता उभी झाली. त्याच्यानंतर पुढच्या बऱ्याचशा ओव्या म्हणजे 50वा श्लोक आहे ना त्यानंतरच्या, कारण बरेचसे हेच आहेत उदाहरणं आहेत. म्हणून 94 ओवीपर्यंतच्या ओव्या मी गाळते. सहज कळण्यासारखे आहेत. आता एकदा हा विचार कळला ना की तुम्हाला सहजपणे कळेल असं आहे. पण आता 95 ओवीपासून जो विचार सांगितलेला आहे ना तो शब्द पुढे येणार आहे, पण मी आधीच सांगते आणि त्याचा अर्थ सांगते. म्हणजे आपण वाचत असतानाच तुमच्या लक्षात येईल की आपण काय वाचतोय किंवा काय समजावून घेतोय. हा जो पुढचा सगळा भाग आहे त्याला क्रमयोग असं म्हणतात. क्रमयोग ह्याचा अर्थ की जे काही आपल्याला प्राप्त व्हायचं आहे ते एकदम कधी प्राप्त होत नाही. क्रमाक्रमाने आपल्याला जावं लागतं. आणि म्हणून हा जो योग आहे, गीतेचा योग जो सांगितलेला आहे तो सुद्धा असा आहे की आपल्याला क्रमाक्रमाने पुढे जात शेवटी आपण त्या योगाच्या शिखराला पोचतो. म्हणून त्याला क्रमयोग म्हटलेला आहे या ज्ञानेश्वरांनी. आणि तो आपल्याला नीट समजावून घ्यायचा आहे. आणि आता पहा, म्हणून मी मधल्या काही नुसती तेच पुन्हा वेगवेगळ्या प्रकारे सांगितले म्हणून ते मी गाळते. आता महत्त्वाचा भाग आपण घेतोय. 95 ओवी आपण घेतोय. आता 95 ओवीमध्ये काय म्हटलंय, आणि स्वधर्माचे फळ ईश्वरी अर्पुनी बळ घेऊन केले अढळ वैराग्य पद. सोपं आहे ना समजायला, अगदी सोपं आहे की स्वधर्माचं फळ जे काही आहे, आपण काम तर करायचं आहे, स्वधर्माचं जे काही विहित कर्म आहे ते तर करायचं आहे, पण त्याचं जे फळ आहे ते ईश्वरी अर्पुनी. म्हणजे सगळं आपलं बळ लावून ते ईश्वराला अर्पण करायचं. आणि घेऊन केले अढळ वैराग्य पद. कारण का, हेच तर वैराग्य आहे ना. ज्या वेळेला आपण केलेल्या कर्माचं फळ आपल्याला मिळावं ही अपेक्षा मनामध्ये नसते, तेच वैराग्य आहे. तर त्यामुळे अशा प्रकारे त्यांनी ते वैराग्य पद आता साध्य केलेलं आहे. आता पुढे पहा 96 ओवी. ऐसी आत्मसाक्षात्कारी लाभे ज्ञानाची उजली ते सामुग्री कीरपुरी मेळविली. म्हणजे त्यांनी काय केलंय की सामुग्री कीरपुरी मेळविली. त्यांनी अशी सगळी सामुग्री मिळवली आहे. कीर म्हणजे पूर्णतः सगळी जी काही लागते ती सगळी सामुग्री मिळवलेली आहे. कशासाठी, कुठली सामुग्री किंवा कशासाठी ती सामुग्री लागणार आहे, तर पहिल्यांदा जे म्हटलंय ऐसी आत्मसाक्षात्कारी लाभे ज्ञानाची उजरी. म्हणजे आत्मसाक्षात्कार झाला. आत्मसाक्षात्कार याचा अर्थ आत्मा दिसतो असं मुळीच नव्हे. आत्मा दिसत नाही, पण जे आत्मसाक्षात्कार ह्याचा खूप गहरा अर्थ आहे. आणि तो असा आहे की आत्मसाक्षात्कार म्हणजे आपल्याला अशी जाणीव
कॉन्शियसनेस आपला असा निर्माण होणं की हे शरीर म्हणजे मी नाही आहे, आत्मा म्हणजे मी आहे, हा भाव ज्या वेळेला आपल्यामध्ये निर्माण होतो, मग आपोआपच आपण बाह्य सगळ्या जीवनापासून अलिप्त होतो, त्या सुखांपासून दुःखांपासून आपण अलिप्त होतो. तर अशा प्रकारे त्याला आत्मसाक्षात्कार असं म्हटलेलं आहे. हां, तर आत्मसाक्षात्कार याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. असा कुठलाही आत्मा किंवा ईश्वर हा साक्षात्कार म्हणजे प्रत्यक्ष आपल्याला दिसतो असं नव्हे. त्याचा साक्षात्कार होणं, ईश्वराचा सुद्धा साक्षात्कार होणं, त्याचा खरा अर्थ तोच आहे की ईश्वराशी आपण पूर्ण एकरूप होणं. ईश्वर आणि मी वेगळा नाहीच आहे ही भावना ज्या वेळेला निर्माण होते तो ईश्वर साक्षात्कार असतो. आणि तसंच आत्मा म्हणजेच मी आहे हा ज्या वेळेला भाव निर्माण होतो त्यावेळेला आत्मसाक्षात्कार असतो. तर अशा प्रकारे आत्मसाक्षात्कारी लाभे ज्ञानाची उजरी, म्हणजे उजळी म्हणजे अगदी प्रकाश किंवा उत्कर्ष, ज्ञानाचा सर्वात मोठा उत्कर्ष त्यावेळेला लाभतो. आणि त्याच्यासाठी आवश्यक अशी सगळी सामुग्री त्यांनी मिळवली. त्याच्यासाठी जी काही सामुग्री म्हणजे त्याच्यासाठी जे काही असायला पाहिजे ते सगळं त्यांनी आत्तापर्यंत मिळवलेलं आहे. म्हणजे आता हा क्रमयोगी आहे, लक्षात घ्या. आता म्हणून मी तुम्हाला तो क्रमयोग शब्द आधी सांगितला की हा क्रमयोगी आहे आणि आता तो क्रमाक्रमाने पुढे जातोय. तर पहिल्यांदा त्यांनी काय केलं की या आत्मसाक्षात्कारासाठी लागणारी सगळी सामुग्री त्यांनी मिळवली आहे. इथून आता त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि आता पुढे पहा. आणि तेची समय सद्गुरु भेटले पाही, तेवीची तीही काही वची जेना. म्हणजे म्हणजे त्यांनी आत्मसाक्षात्काराला लागणारी सगळी सामुग्री गोळा केली आहे. इतक्या उच्च ह्याला तो पोचलाय. त्याच वेळेला सद्गुरू भेटले, सद्गुरू त्याला भेटले आहे. आणि कसे सद्गुरू, हे जे पुढचं आहे ना, तेवीची तीही काही वची जेना, त्याचा अर्थ नीट लक्षात घ्या. जो त्या शब्दांचा अर्थ कळला नाही तर ह्या ओवीचा अर्थ स्पष्ट होत नाही. त्याचा अर्थ असा आहे की तो सद्गुरू कसा आहे की तीही म्हणजे तो सद्गुरू काही वची जेना, म्हणजे तो काही राखून ठेवत नाही. लक्षात आहे. सद्गुरू कसा आहे की तो आपल्याकडे ज्ञान काही राखून ठेवत नाही, आपल्या शिष्याला पूर्ण सगळं ज्ञान देतो. असा सद्गुरू लाभलेला आहे. म्हणजे हेही पुन्हा भाग्यच आहे की असा सद्गुरू लाभलेला आहे की जो स्वतःकडे काही राखून ठेवत नाही, सगळं काही ज्ञान आहे तो शिष्याला देणारा असा सद्गुरू लाभलेला आहे. पण आता पुढे पहा, सुंदर ज्ञानदेवाने इतकी छान उदाहरणं देत आपल्याला हे केलेलं आहे. हा सगळा भाग समजावून सांगितला आहे. 98 ओवी बघा. आता 98 ओवी. परी वोखद घेत खेवो, काय लाभे आपुला ठावो, का उदय जताची दिवो माध्यान्ह होय. म्हणजे वोखद याचा अर्थ औषध. वोखद घेत खेवो ह्याचा अर्थ औषध घेतल्याबरोबर काय लाभे आपुला ठावो. म्हणजे लगेच आपण बरे होतो का की एक आपले घेतलं की लगेच आपला सगळा रोग पूर्ण बरा झाला असं कधी होतं का. तर काय लाभे आपुला ठावो, का उदय जताची दिवो मध्यान्ह होय. म्हणजे सूर्य उगवल्या मध्यान्ह होते का. म्हणजे काहीतरी आता क्रमयोग आहे ना, ते सांगायला त्यांनी कशी सुंदर उदाहरणं दिली की हळूहळू पुढे जायचंय. हा, उदय झाल्याबरोबर लगेच मध्यान्ह होत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला ते त्या विचाराकडे नेतात. आता त्यानंतर मधली एक ओवी सोडून, कारण तसंच आहे म्हणून सोडायचे. 1000 आता ओवी. जोडला मार्गू प्रांजळू, मिनला सुसंगाचाही मेळू, तरी पाविजे वाचुनी वेळू लागेची की. म्हणजे
जोडला मार्ग प्रांजळू म्हणजे चांगला मार्ग सापडला. हा, प्रांजळू ह्याचा अर्थ चांगला मार्ग सापडला. मिनला सुसंगाचाही मेळू म्हणजे त्या मार्गाने जाताना चांगले सखे सोबती पण लाभले. कोणीतरी चोर दरोडेखोर आपल्याला नाही आपल्याबरोबर तर आहेत कोण तर सुसंग, ह्याचा अर्थ चांगले सखे सोबती आपल्याला लाभले. तरी पाविजे वाचून वेळू लागेच की म्हणजे त्या जिथे आपल्याला जायचं आहे तिथे पोचेपर्यंत वेळ तर लागतोच. सगळं मार्ग सापडलाय, सखे सोबती चांगले मिळाले तरी जाईपर्यंत वेळ आपल्याला लागतोच. म्हणजे क्रमयोग सांगतात हे सगळी उदाहरणं देऊ. आणि आता हा विचार एकदा स्पष्ट झाल्यानंतर मधल्या काही ओव्या गाळते, कारण तसेच आहेत. तुम्ही वाचलं तरी कळेल की सद्गुरू भेटलाय, सगळं झालंय, तरी सुद्धा आपल्याला त्या ह्याला पोचायला वेळ लागणारच आहे. आणि आता एकदम मी घेते ओवी मधलं तुम्ही थोडं वाचा, कारण आता एकदा विचार कळला ना की सहज कळू शकेल असं आहे ते. पुढे 1010 ओळी एकदम. तो जेणे क्रमे ब्रह्म होणे करिगा सुगम तया क्रमाचे आता वर्म ऐक सांगो. हा, म्हणजे तो जेणे क्रमे ब्रह्म म्हणजे ब्रह्मापर्यंत पोचण्या, ब्रह्मप्राप्ती किंवा ब्रह्मप्राप्ती याचा अर्थ का आपण ब्रह्मापर्यंत पोचायचंय. ब्रह्मासारखं सायुज्य मुक्ती वगैरे ज्याला म्हणतात ते सगळं म्हणजे ब्रह्मासारखं आपण होणं, ब्रह्माशी आपण एकरूप होणं, अशी जी मुक्ती आहे ती त्या तिथे पोचेपर्यंत होणे करिगा सुगम म्हणजे हे सगळं सुगम होण्यासाठी, सहज होण्यासाठी किंवा ते सगळं घडण्यासाठी, सुगम म्हणजे ते सगळं घडण्यासाठी तया क्रमाचे आता वर्म ऐक सांगू. म्हणजे आता वर्म ह्याचा अर्थ की तिथे पोचेपर्यंत काय काय करावं लागतं त्याचं वर्म आता मी तुला सांगतो आहे ते आता तू ऐक. या क्रमाचं म्हणून मी आधीच सांगितलं की हा क्रमयोग आहे, तर त्या क्रमयोगात कसं पुढे जातो माणूस हे आता त्याचं वर्म सांगत आहे. 51व्या श्लोकानंतरच्या ओव्या आपण पाहतोय. तरी गुरु दाविलिया वाटा येऊनी विवेक तीर्थ तटा धुनिया मळकटा बुद्धीचा तेणे. म्हणजे गुरूंनी जी वाट दाखवली आहे त्या वाटेने पुढे जाऊन येऊनी विवेक तीर्थ तटा म्हणजे विवेकाच्या तीर्थाचा तट काठ तिथपर्यंत तो पोचतो. आणि मग काय करतो तिथे गेल्यानंतर धुनिया मळकटा बुद्धीचा तेणे. धुनिया म्हणजे बुद्धीला जो सगळा मळ लागलेला आहे आतापर्यंत संसारामध्ये तो सगळ्या बुद्धीचा मळ तो धुवून टाकतो. म्हणजे आता गुरूंनी दाखवलेल्या वाटेनी जाऊन त्या विवेक त्याच्यामध्ये आता निर्माण झालेला आहे त्या तीर्थाला तो पोचतो आणि मग बुद्धीचा जो मळ आहे तो तिथे तो धुवून टाकतो. आणि आता त्याच्या पुढे मधल्या 1-2 ओव्या सोडून पुढे जातोय आपण 14वी ओवी. आणि ज्ञाना ऐसे जिव्हार नवा नवा निरंतर. ने आहे का तो? नेवो आहे माझ्या ह्याच्यात वा तर अगदी स्पष्ट दिसतोय. नेवो नाही बरं. नेवो निरंतर इंद्रिया केले थोर शब्दादिकजे. ज्ञाना ऐसे जिव्हार
जिव्हार ह्याचा अर्थ अगदी अपूर्व अशी वस्तू. ज्ञान म्हणजे काय तर अत्यंत अपूर्व अशी वस्तू, जिव्हाळ्याची. अत्यंत म्हणजे जिव्हाळ्याची बरोबर आहे, परंतु या ठिकाणी केवळ जिव्हाळा असंही नाही, त्याच्यामध्ये अगदी जरुरीची वस्तू असं जे आपण म्हणतो ना, की आता आपल्याला पुढे जायचंय तर काय गरजेचं आहे अशी ती वस्तू आहे. तर ज्ञाना ऐसे जिव्हार नेवा नेवा निरंतर, म्हणजे ती वस्तू नेऊन नेऊन असा नेवा असा नेवो असा जर असेल शब्द तर अर्थ मात्र बरोबर आहे की नेऊन. कारण माझ्या ह्याच्यामध्ये मी ते अर्थ माझ्या ह्याच्यामध्ये जे दिलेले आहेत ते बघते. तर नेऊन नेऊन इंद्रिया केले थोर शब्दाधिक जे, म्हणजे आत्तापर्यंत काय झालेलं होतं तर ज्ञानासारखी, आता नीट हा संबंध त्या ओवीचा अर्थ बघा, ज्ञानासारखी अपूर्व अशी वस्तू आहे की जी खरंच आपल्याला उच्च स्तराला नेणारी अशी ती वस्तू आहे, गरजेची वस्तू आहे अशी वस्तू. पण तिचा उपयोग आत्तापर्यंत कसा झाला जीवनामध्ये, तर इंद्रियांनी तिला काय केलं, आता इंद्रिया केले थोर शब्दाधिक जे, म्हणजे शब्दाधिक सगळी जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांनी त्या ज्ञानाचा वापर असा केला की ज्या ठिकाणी तिला ज्ञानामुळे आपण पोचायला पाहिजे होतो तिथे न पोचता आपण विषयांकडे पोचलो. आलं लक्षात? फार वेगळा अर्थ आहे ह्या ओवीचा. ज्ञाना ऐसे जिवार नेवो नेवो निरंतर, म्हणजे इंद्रियांनी नेऊन नेऊन काय केलं तो कुठे पोचवलं तर आपले शब्दाधिक जे सगळी जी गोष्टी आहे त्याच्यातून आपल्याला अशा प्रकारे गोष्टी सांगितल्या की सगळं बाह्य जगाचं ज्ञानच आपल्याला दिलं गेलं आणि जे परमात्म्याचं ज्ञान आहे, आत्म्याचं जे ज्ञान आहे त्याचं मात्र आपल्याला काहीच हे केलं नाही, असं आत्तापर्यंत झालेलं होतं. तर म्हणजे त्या ह्यांचा इंद्रियांचा एक प्रकारे बडेजाव की अशा प्रकारे त्यांनी ज्ञानाचा उपयोग केला. जे ज्ञान खरं म्हणजे अत्यंत अपूर्व असा लाभ आहे त्या ज्ञानाचा उपयोग आत्तापर्यंत असा झाला की आपल्याला फक्त बाह्य जगाचंच ज्ञान मिळालं आणि त्यामुळे आपण त्या बाह्य जगाकडे वळले गेलो. आता पुढे ते रश्मीजाळ काढले या मृगजाळ जाय जया लया तैसे धृतीच आहे ना, नाही धृती आहे, धृती रोधे तया पाचाही गेली. नाही धृतीच बरोबर आहे. तुमच्याकडे वृत्ती आहे, बरं असू दे, आपण ऐकून अर्थ काढूया त्याच्यातून. तर अशा प्रकारे त्यांनी काय म्हटलंय, ते रश्मीजाळ काढले या मृगजळ जाय लया, म्हणजे सूर्याची किरण गेली की आपोआप मृगजळ नाहीसं होतं. त्याचप्रमाणे तैसे धृती रोधे तया पाचही केले, म्हणजे आता या ठिकाणी मी धृती म्हणते, तुम्ही वृत्ती म्हणा काहीही म्हणा, पण ह्यांनी आता काय केलं की हे जे 5 आपली इंद्रिय असतात की जी इंद्रिय आपल्याला बाह्य जगाकडे खेचत असतात त्या 5ही इंद्रियांवरती त्यांना लयाला किंवा त्यांचं महत्त्व नाहीसं केलं की ती जी इंद्रिय आपल्याला बाह्य जगाकडे नेतात, ज्ञानाला अपूर्व ज्ञानाचा सुद्धा असा उपयोग करतात. आणि म्हणून तो मला धृती शब्द जास्त बरोबर वाटतं की धृती ह्याचा अर्थ असा की त्याला धैर्य लागतं,
की इंद्रिय जी आपल्याला एका विशिष्ट दिशेला नेतात त्यापेक्षा वेगळ्या दिशेला जायला धृती लागणं हे जास्त आवश्यक असतं. तर म्हणून धृती रोधे ह्याचा अर्थ की ती धृती जी आहे ते धैर्य जे आहे ते रोखून धरतं आणि कशाला तर पाचही इंद्रियांना ते रोखून धरतं. आणि मग काय होतं, मधली 1-2 ओव्या सोडून 18वी ओवी बघा. पाठी सात्विक धीर, हा बघा इथेही धीर शब्द आहे हा, म्हणून तो धृती शब्द बरोबर आहे. जर वृत्ती असेल ना तर माझ्या कल्पनेप्रमाणे धृती शब्द हा जास्त बरोबर आहे. पाठी सात्विके धीर तेणे शोधारलीच आहे ना ते, शोधार तिये करणे, तिये करणे मग मनसी योग धारणे मिळविली. म्हणजे अशा प्रकारे नंतर मग त्याची स्थिती काय होते की आता एकदा ह्या इंद्रियांना धीराने मागे खेचलं की मग पाठी म्हणजे त्यानंतर सात्विक धीर जो निर्माण होतो, त्या सात्विक धीराने मग काय होतं तर मन जे आपलं असतं ते मन योग धारणे मिळविली. म्हणजे त्या सगळी इंद्रिय ही त्या योग धारणेला, म्हणजे योग कशाशी पावायचंय आता आठवते ना ते उभी रेषा हा, तर योग कशाशी पावायचा, आत्म्याशी योग पावायचा आहे. तर त्या मन जे आहे ते खाली न जाता किंवा बाह्य दिशेकडे न जाता त्या मनाला आता उच्च दिशेला, ऊर्ध्व दिशेला योग धारणेला लावलं जातं. आणि मग पुढे तेवीची प्राचीने इष्टानिष्टे भोगेसी येऊनी भेटे तेथ देखलिया ही वोखटे द्वेषू न करी. म्हणजे तेवीची म्हणजे मग त्यानंतर काय होतं की प्राचीन इष्टानिष्ट म्हणजे पूर्वी जे आपल्याला जीवनामध्ये हे इष्ट आहे ते अनिष्ट आहे असं जे आपल्याला वाटत असतं की हे आपल्याला पाहिजे ते आपल्याला नको आहे वगैरे, या ज्या सगळ्या गोष्टी भोगांच्या बाबतीमध्ये असतात, ती असे भोग जरी येऊनी भेटे म्हणजे असे भोग जरी आपल्या जीवनामध्ये आले तरी सुद्धा तेथ देखली या ओखटे द्वेषू न करी. म्हणजे त्या भोगांकडे आपण इतके अलिप्ततेने पाहतो की हे मला पाहिजे अशी ही वृत्ती निर्माण होत नाही किंवा द्वेषही आपण करत. म्हणजे राग द्वेष हे सगळं जातं. आणि म्हणून आता हे जर आपण पुढचा अर्थ पाहिला ना तर तो धृती हा शब्द जास्ती बरोबर आहे बरं का. म्हणजे जर वृत्ती असेल ना तर तो मिसप्रिंट आहे असं मला वाटतं की त्या ठिकाणी धृती शब्द, कारण हे सगळं घडायला अत्यंत धैर्य लागतं, बरोबर आहे की नाही. हे सहज घडणारी गोष्ट नाही आहे, त्याला धीर लागतो आणि म्हणून त्याला सात्विक धीर असंही म्हटलेलं आहे बघा. असा हा सात्विक धीर निर्माण झाला की आपल्या जीवनामध्ये जे पूर्वी आपल्याला इष्टानिष्ट राग द्वेष सगळे जे वाटत होते ते भोग आपल्या जीवनात जरी आले तरी सुद्धा आपल्या मनामध्ये त्यांचा द्वेषही निर्माण होत नाही आणि अभिलाषाही निर्माण होत नाही. म्हणजे राग द्वेष या सर्वापासून आपण मुक्त होतो. त्यानंतर आता 52वी जी ओवी आहे, 52वा श्लोक जो आहे त्यानंतरच्या ज्या ओव्या आहेत त्या थोड्या पाहून मग थांबूया आपण. 52व्या ओवीनंतर पहिली जी श्लोकानंतर पहिली जी ओवी आहे 22वी 1022. गजबजा सांडिलिया वसवी वनस्थळिया अंगाची या मांदिया एकले या. म्हणजे मग तो माणूस मग असा होतो. आता हा क्रमयोगी आहे तर तो कसा होतो
तर त्याच्या बाबतीमध्ये तो गजबजा सांडिलिया म्हणजे जिथे खूप गजबज आहे असा भाग, म्हणजे अशा ठिकाणी तो राहत नाही, तिथून तो बाहेर पडतो. वनामध्ये, वनस्थळी या वनामध्ये जातो. अंगाची या मांदिया ऐकलिया म्हणजे याचा अर्थ की ज्याला आपण आधी शम आणि दम हे शब्द आपण पाहिलेत ना, तर ते जे शम आणि दम शम दम जो आहे त्याचा पुढे उल्लेख आहे. तर ते जे आहे तर आपल्या शरीराच्या म्हणजे तो इतका एकटेपणाने राहतो की त्याचा उल्लेख कसा केलाय, अंगाची या मांदिया एकलेया म्हणजे आपल्या शरीराच्या अवयवांच्या सोबतीने तो राहतो. म्हणजे दुसरे कोणी संगसोबती नाही, फक्त एकटा म्हणजे त्याच्या शरीराच्या अवयवांच्या सोबतीने तो राहतो. आणि मग त्यानंतर पुढची ओवी जी आहे, शमदमादिका खेळे न बोलण्याची चावळे गुरु वाक्याचे निमेळे नेणे वेळू म्हणजे तो कसा होतो ते हे जे आता मी म्हटलं शम आणि दम ह्याचा अर्थ आपल्याला माहिती आहे आता की शरीर आणि मनावरती पूर्ण नियंत्रण. शमदिका खेळे म्हणजे त्याचा आयुष्यातला खेळ कुठला, तर शम आणि दम यांच्याशीच तो खेळतो, बाकी कोणी त्याला आणखीन सोबती लागत नाही. न बोलण्याची चावळे गुरु वाक्याचे निमेळे नेणे माझ्याने बोलवत नाही. पुढच्या वेळेला घेऊया. हे कोण